चला सुदेश दादा हिरेमठ आणि विलास दादा या पण साई स्ट्रायकर या टीमचे संघ मालक. त्यांचे प्रतिनिधी आले तरी चालतील. आणि तदनंतर तन्मय 11 या टीमचे संघ मालक रितेश दादा सूर्यराव. आपण देखील या रितेश दादा सूर्यराव यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. साई स्ट्रायकर्स या टीमचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कॅमेरामॅन फोकस करो. जाऊयात मैदानाच्या दिशेला. पुढचा बॉल आनंदसाठी. हा बॉल आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॉल भरपूर काळामध्ये तरंगतोय. उंची देखील जास्त, लांबी देखील जास्त. बॉल जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा. थँक्यू थँक्यू. चला तन्मय 11 या टीमच्या संघ मालक रितेश दादा सूर्यराव. विनंती असेल या पण आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पूल केला. पूल अनसक्सेसफुल ठरला. सिंगल आली. स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. 3 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. सुदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. प्रतीक पुन्हा येतात या स्ट्रायकिंग एला. चौथा बॉल स्विंग अँड मिस. बॅट आणि पॅटच्या मधून बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल आला डॉट. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी, प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी मैदानाच्या चौफेर बाजू आपल्याला पाहायला मिळते. तमाम जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळी देखील व्ही शेप मध्ये फटका केला. समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. बॉलला कॅरी केलंय. थ्रो फेकी करतील तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. 5व्या बॉलवरती सिंगल. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिल्याचा हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. आनंद श्रेष्ठ सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग गेला. एक अप्रतिम समालोचक आहेत पण आज खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी खेळावा लागेल. अलॉंग टू कार्पेटच्या सगळ्यांना हा देखील फटका केला लॉंग ऑन रिझन मध्ये. या देखील बॉलवरती सिंगल. आणि आता बघता बघता षटक क्रमांक कंप्लीट झाला पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात 5 अंकावरती. देऊया डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये इनफिल्डच्या वरून फटका अप्रतिम आहे. आणि आनंद श्रेष्ठ सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग गेला. आनंद श्रेष्ठच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीचा कॅश प्राइज साईबाबा या टीमच्या माध्यमातून. पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. VKSL विटावा कोळीवाडा सुप्रीम लीग 2025.
पुढचा बॉल, पुढचा बॉल झेलची शक्यता होईल का? फिल्डर पोहोचलेत मैदानामध्ये. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, डेंजर येईल थ्रो पैकी. अंपायर सिग्नल, बॅट्समन OUT, फलंदाजाला बाद. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये रातो के कातिल मोनिश पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग येईल. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सध्याच्या घडीला 2 गडी अद्याप गमावलेत. विपुल राणेला पण पाहताय. आल्या आल्या लाफ केलाय. क्या बात आहे. म्हणूनच तर म्हटलं जातं या खेळाला रातो के कातिल मोनिश पाटील आणि त्याच्या बाटमधून देखना स्ट्रोक. थँक्यू. बघा प्रेक्षक वर्ग अथवा क्रिकेट प्रेमी, एक TVS या स्कूटीची चावी आम्हाला सापडली आहे. ज्या कोणत्या प्रेक्षकाची अथवा ज्या कोणत्या क्रिकेट प्रेमीची ती TVS ज्युपिटरची चावी असेल त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, ओळख भेट करा आणि या ही चावी कलेक्ट करा. बारा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आता लेफ्ट केलाय. लेफ्टेड हिट. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी टाटा बाय बाय सिक्सर. काय फटका खेळलाय मोनिश पाटीलनं. आपल्या मनगटाचा पुरेपूर वापर, आपला ताकदीचा वापर केलाय. ओम साईडला टर्न करायचा प्रयत्न मध्ये आतमध्ये स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. एकच धाव. एका धावेच्या साथीने षटक क्रमांक कंप्लीट झाले. तब्बल दुसरा आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 19. तब्बल 14 धावेंचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. महागड षटक. 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय माता दी 11. नाईन्टीन रन ऑन द स्कोर कार्ड. संदीप आचार्य सँडीचा पहिला बॉल. दिशा बरकटलेत. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात आणि पंचांनी सांगितलंय की हा पहिला बॉल आहे वाईट.
एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सँडीच्या माध्यमातून डॉट बॉल. संदीप आचार्य पुन्हा एकदा निघाला मोनीच्या विरोधात. इथे लेग बॉल आणि आता झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. देवीदास कोळी विटाव्याचा ठाण्या भाग आणि त्यानं टिपला झेल. संपलाय फलंदाज मोनीश पाटीलचा खेळ. 1 मोर विकेट. थँक्यू थँक्यू. 20 अंकावरती धक्का क्रमांक 3. 2.2 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर युवराज पाटील. अगदी संदीप आचार्याच्या खात्यामध्ये 1 विकेट. युवराज पाटील पुन्हा एकदा तयार. लेग कटर लाईन पिक केली आणि हा पिकअप स्ट्रोक. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या साथीनं संघ अद्याप जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. शुभ अंकावरती 21 धावा. 21. नेक्स्ट बॉल. हो या वेळा देखील चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. डॉमिनेटिंग क्रिकेट. यावेळी देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील बॉल आला डॉट. लेग कटर, लेग कटर. हेच खऱ्या अर्थाने याचसाठी ओळखला जातो संदीप आचार्य. आणि सँडीच्या माध्यमातून अजून एक बॉल आला डॉट. काय गोलंदाजी केली आहे, काय षटक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या तब्बल 2 धाव्यांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय संदीप आचार्य. अगदी 3 षटकांच्या अखेरीस 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ओ पहिला बॉल फिरकीचा जादूगार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल ऑन साइडला फटका खेचला. चाबूक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल अवे मध्ये. यावेळेला 2 धावा मिळतील आणि आता सध्याच्या घडीला 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
बघा जी TVS ची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. विनंती असेल ज्याची कोणाची असेल त्याने ती कलेक्ट करा. हो यावेळी देखील चांगला बॉल. बोटांची जादू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायर रेफर केला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी अगदी तिसऱ्या पंचांची मागणी थर्ड अंपायरला चॅलेंज करण्यात आलाय. आमच्या टेक्निकल टीमला देखील चॅलेंज करण्यात आलाय. आमच्या टेक्निकल रूम मध्ये नक्की चेक केला जाईल. अंपायर सिग्नल बॅट्समन आउट. फलंदाज आला बाद. अगदी फलंदाजाला माघारी परतावं लागतं. अजून एका विकेटचं पतन 23 अंकावरती. धक्का क्रमांक 4. शेवटचे 2 बॉल सत्र क्रमांक पहिल्यामध्ये. स्टील 2 to go. यशपंच 1 मिनिट सामना थांबवा. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. तिसरा बॉल डॉट आला आणि या चौथ्या बॉलवरती विकेट. तिसऱ्या बॉलवरती विकेट आहे. यस चौथा बॉल. ओ या वेळा देखील लेग ब्रेक. डायरेक्टची संधी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चॅलेंज केला थर्ड अंपायरला. आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा डोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये वाजली आहे. जय माता दी 11 या टीमच्या डोक्यामध्ये. थँक्यू डीजे. अंपायर सिग्नल बॅट्समन आउट. अजून एका विकेटचं पतन. तब्बल 23 अंकावरती. धक्का क्रमांक गमावलाय तो तब्बल 5वा. थँक यू सो मच. थँक यू. 23 अंकावरती तब्बल 5 गडी गमावल्यात आणि आता शेवटचे उर्वरित 2 बॉल सत्र क्रमांक पहिल्यामधील. पुढचा बॉल. ओ पुढे सरसावून फटका खेळायचा प्रयत्न. ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर. या बॉलवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 2 मिळाल्यात आणि आता 2 धावेच्या साथीनं 25 धावा. ओ पुढे सरसावून फटका खेळायचा प्रयत्न. यावेळी देखील फलंदाज झाला बाद. आता बघता बघता सत्र क्रमांक झाला पहिला कंप्लीट
आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 25 जोडल्या गेल्यात आणि 26चं माफक लक्ष उभं केलंय ते टीम मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाच्या अगेन्स्ट. थँक्यू. तनय 11 या टीमचे संघ मालक नाही आहेत त्यांचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तनय 11 या टीमचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच. लक्ष आपण पाहतोय मोरेश्वर स्ट्रायकर संघ संदीप आचार्य अर्थात सांडी मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं सध्याच्या घडीला आपण पाहताय तुषार कोळी. सांडी आणि तुषार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला मध्ये. लक्षाचा जर विचार करायला गेला तर 26चं लक्ष छोट आहे पण नाव खऱ्या अर्थानं दोन्ही मोठं आहेत. आता लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत देखील प्रचंड करावी लागेल अफाट मेहनत करावी लागेल. 26चं लक्ष संदीप आचार्य सांडी आणि त्याच्या साथीनं तुषार कोळीला आपण पाहताय सलामी वीर करता धरता मैदानाच्या आतमध्ये. अगदी खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ आणि चिंतना भरलेला खेळ. 24 मध्ये 26 करायच्यात मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळालं टीमचा अकाउंट ओपन. टीमचा मध्ये आपल्याला पाहायला मिळालं टीमचा अकाउंट ओपन. टीमचं श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये मोरेश्वर स्ट्रायकर्स 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संघर्षाला सुरुवात. ऑन साइडला फटका खेळला बॉल हवेमध्ये अगदी रोड इनला टच करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय गोशागी क्षेत्रामध्ये संदीप आचार्याच्या बॅटमधून 2 धावा. अगदी क्रिकेट म्हटलं तर सध्याच्या घडीला इंस्टाग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल म्हटलं तर एक असं अकाउंट तन्मय एडिट्स म्हटलं तर रायगड जिल्हा म्हटलं तर मुरुड तालुक्यातील ताडवाडी गाव आणि ताडवाडी गावातील एक असं नाव ते नाव म्हणजे तन्मय घाक. आणि या तन्मय घाकनं खऱ्या अर्थानं प्रत्येक नवतरुण खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या प्रामाणिक रील्सच्या जोरावरती खऱ्या अर्थानं नवचर्चित केलंय बहुचर्चित केलंय. बाचिकट. ओ व्हॉट एफर्ट्स
काय एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आनंद श्रेष्ठचे एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. एफर्ट्स आवडले असतील तर स्वतःची प्राण प्रतिष्ठा पणाला लावली आणि मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. काय एफर्ट्स टेलिव्हिजन स्क्रीन वरती आमच्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहतोय. स्वतःला झोकून दिलं. ओ स्लाइस केलं या वेळेला सॉफ्ट हँड मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉइंट रिजन मध्ये फिल्डर. एक धाव जरूर कंप्लीट होईल आणि आता एका धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचला 6 अंकावरती. 6 रन्स. चर्चा करत होतो आपण तन्मय एडिट्स बद्दल. अगदी प्रत्येक खेळला आपल्या प्रामाणिक कामाच्या जोरावरती इंस्टाग्राम चॅनल असो यूट्यूब चॅनल असो या प्रत्येक चॅनलवरती चर्चेत आणण्याचं काम तन्मय एडिट्सनं केलंय. ऑल साईडला फटका चांगला मिड रिझन मध्ये. पुन्हा एकदा धोक्याची घंटा निर्माण झाली होती. नकार दिला शेवटच्या मोमेंटला. हा देखील बॉलला डॉट. आता खऱ्या अर्थानं डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचे 2 बॉल. स्कोअर कट करायचा प्रयत्न कव्हर पॉइंट रिझन मध्ये शॉर्ट थर्ड मान रिझन मध्ये. सिंगल पुन्हा एकदा आली आणि आता सिंगलच्या साथीनं स्ट्राईक रोटेट होत असताना संदीप आचार्य सांडी. दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. यस ICC नियम क्रमांक 22 चं उल्लंघन पंचांच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि पंचांनी सांगितलंय की हा देखील बॉल असेल वाईट. क्रॉस पॅटेट खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव झाले कंप्लीट. धाव फलकावरती धावा आपण पाहता 8 अंकावरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अगदी शेवटच्या बॉलवरती देखील मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावरती. सँडी तयार. सँडी साठी बॉल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पत्रा बजाव शॉट. 2 धावा. धाव फलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11. थँक यू सो मच. 1 और 1 11 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या स्टाईलला बॉलला पाठवून दिला सरळ हायवे एंडला. 2 धाव्यांसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये संदीप आचार्यच्या बॅटमधून अजून एक ब्रँडेड फटका. नेक्स्ट बॉल. ओ हाईट फॅक्टर पाहावा लागेल. हाईट फॅक्टर मॅटर करेल का या बॉलवरती पाहणं गरजेचं आहे. पंच चर्चा करतील. थर्ड अंपायर रेफर. तिसऱ्या पंचांची मागणी खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे. अंपायर सिग्नल दॅट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर भरपूर जास्त. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. खोदून काढलाय
यावेळी देखील चांगला स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग भरपूर चांगलं. या 2 बॅटरच्या दरम्यान आय कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट. 16 धावा त्याच्यावरती कल्लात्मक बरा स्ट्रोक होता. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 18. आमचे तुषार सूर्यराव खऱ्या अर्थानं विटावाचा रफ्तारकार राजा या माचचा खऱ्या अर्थानं मनमुराट आनंद लुटतात. त्यांच्या समवेत आमचे सचिन दादा आहेत. हा हेलिकॉप्टर लँड झाला पुन्हा एकदा सरळ गोशाकी क्षेत्रामध्ये. हा देखील बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. सध्याच्या घडीला मैदानाचे चौफेर बाजू एकच नाव. ते नाव म्हणजे संदीप आचार्य सँडी. यावेळी देखील क्या बात है, देखना स्ट्रोक. आम्ही सातत्यानं म्हणतो अगदी संदीप आचार्य जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत अशक्य ही शक्य करणं ही त्याची खाती आहे, ही त्याची ओळख आहे. 22 अंकावरती स्कोर कार्ड. नवीन षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटक क्रमांक 3 मध्ये युवराज पाटील. बघा एक TVS ची चावी आमच्यापर्यंत सापडली आहे. विनंती असेल ज्या क्रिकेट प्रेमीची ती चावी असेल त्यांना ओळख दाखवा आणि चावी कलेक्ट करा. 26 लक्ष आता 22 लागल्या गेल्या. 4 करायच्यात येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 4 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. पहिला बॉल युवराज पाटील. पहिला बॉल. वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि हा ठोकलाय कल्लात्मक भरा फटका आणि या फटक्याचा चटका लागलाय विरोधी टीमला. विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांपासून दूर आहे हा संघ. यावेळी देखील फ्लिक करायचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव कंप्लीट. स्कोर आर लेवल. सामना बरोबरी सुटला. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज टीम मोरेश्वर स्ट्रायकर या संघाला. आता खऱ्या अर्थानं आमचे देवीदास कोळी देवाबा यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. क्या बात है. अनोख्या स्टाईल सामना फिनिश. अँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना मोरेश्वर स्ट्रायकर या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉल्स टीम. संदीप आचार्य व्हेरी वेल प्लेड. देवीदास कोळी अँड ऑल कंपनी मोरेश्वर स्ट्रायकर. या मॅचचा हिरो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं गोलंदाजी करत असताना 1 विकेट संपादित केली आणि ज्यानं बॅटिंग करत असताना 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. असा वन अँड ओनली विटावाचा ट्रम्प कार्ड संदीप आचार्य अर्थात सँडी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला संदीप आचार्य आपण या. आपल्या मानाचा आपल्या हक्काचा आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण कलेक्ट करायचा आहे.
थँक्यू. बघा जय माता दी 11 टीमचे संघ मालक मृणाल कोळी आणि कृतिकेश कोळी या आपण आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संदीप आचार्य सांडी यांच्यासोबत आपण नक्की चर्चा करू. संदीप खऱ्या अर्थानं प्रथमतः तुझं हार्दिक अभिनंदन. सामनावीराचा किताब अगदी तू पटकावला ऐन मोक्याच्या क्षणावरती बॅटिंग करत असताना 18 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन तू तुझ्या संघाला दिलं आणि सातत्यपूर्वक मॅच सिच्युएशन पाहून तू खेळत असतो. त्या क्षणाला तू तशी बॅटिंग करत असतो. काय म्हणशील या मॅच विषयी? ॲक्च्युली बॉलर लोकली चांगली जरा बॉलिंग टाकली. 2 ओव्हरमध्ये रन जास्त होते. तिसऱ्या ओव्हर मी आणि देवादानी 4th ओव्हर चांगली टाकली म्हणून जरा कमी स्कोर झाला म्हणून टेन्शन फ्री बॅटिंग करत होतो मी. यस, सामनावीराचा किताब तुला मिळाला. 18 धाव्यांचा माराथॉन इनिंग तू साकारली. हा मॅन ऑफ द मॅचचा किताब तू कोणाला डेडिकेट करशील? मी माझ्या टीमलाच देणार कारण की टीम बदलत राहतात पण ही मी मॅन ऑफ द मॅच माझ्या टीमला आणि माझ्या फॅमिलीला. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या वाला पाहिजे संदीप आचार्य साठी. सँडी तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तदनंतर जय माता दी 11 या टीमचे संघ बालक कृतिकेश दादा कोळी आणि मृणाल कोहली यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उपचाराची आपुलकीची प्रेमाची शाल. तदनंतर या स्पर्धेची आठवण असणारा ब्युटिफुल मोमेंट देऊ दादांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती.